कोल्हापूर जिल्ह्यातल्या खेड्यापाड्यातून आज हजारो शेतकरी कोल्हापूर शहरात एकत्र आले। कारण एकच होतं, शक्तीपीठ महामार्ग। राज्य सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोल्हापूरच्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून जाणार आहे आणि त्याच विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। मोर्चात सहभागी झालेल्या महिला म्हणतात, इथे आमचं रक्त सांडलं तरी चालेल, पण हा महामार्ग आम्ही होऊ देणार नाही। मुळात हा राग, हा संताप नक्की कशामुळे? हा महामार्ग प्रकल्प काय आहे आणि त्यासाठी किती सुपीक जमीन जाणार आहे, या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर आजच्या मोर्चाबद्दल सांगायचं झालं तर आज कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात विराट मोर्चा काढण्यात आला, ज्यात खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील, त्याचबरोबर सत्यजित पाटील सुरुडकर आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी एकत्र आले। दरम्यान शेतकऱ्यांनी जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, आणि रक्त सांडू पण महामार्ग होऊ देणार नाही अशा घोषणांनी अख्खं कोल्हापूर शहर दणाणून सोडलं। खरं तर शक्तीपीठ महामार्ग विरोधात संघर्ष समितीच्या सर्वपक्षीय मेळाव्यात शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला होता आणि आज तो प्रत्यक्षात उतरला, ज्यासाठी हजारो माणसं एका मागणीसाठी रस्त्यावर उतरली। मोर्चात सहभागी महिलांनी थेट सरकारला विचारलं, आमच्या जमिनी गेल्यावर आमच्या पोराबाळांची लग्न कशी होणार, आम्ही खायचं काय, असे सवाल देखील महिलांनी यावेळी उपस्थित केले। आता हा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प नेमका आहे तरी काय, आपण ते आधी समजून घेऊया। शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे। हा महामार्ग महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे। विशेष म्हणजे माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, त्याचबरोबर कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर अशा मंदिरांना हा महामार्ग जोडणार आहे, ज्याचा पर्यटनाला चालना देण्यासाठीचा सरकारचा उद्दिष्ट आहे। आता पुनर्रेखनानंतर या महामार्गाची लांबी 856 किलोमीटर पर्यंत वाढली आहे। खर्चही 80,000 कोटींवरून 1,00,000 कोटींवर गेला। नव्या आराखड्यानुसार हा महामार्ग 13 जिल्हे आणि 40 तालुक्यांमधून जाणार आहे। थोडक्यात काय तर 1,00,000 कोटी रुपयांचा 856 किलोमीटरचा महाराष्ट्राच्या अर्ध्या जिल्ह्यांमधून जाणारा हा महाकाय प्रकल्प आहे। परंतु या प्रकल्पासाठी किती जमीन जाणार याचा आकडा ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। एक लक्षात घ्या, हा महामार्ग फक्त रस्त्यांवरून जात नाहीये, तो शेतांमधून जातोय। प्राथमिक सर्वेक्षण आणि अधिसूचनेनुसार हा महामार्ग सुमारे 371 गावांमधून जाणार आहे। या गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे। यात उदाहरण म्हणून फक्त लातूर जिल्ह्याचंच घ्या, 3 तालुक्यातील 22 गावांमधून हा मार्ग जातोय। एकट्या लातूर तालुक्यातील 13 गावात फक्त 26 किलोमीटरच्या भागासाठी तब्बल 275 हेक्टर जमीन भूसंपादित करावी लागणार आहे। आता हा एकट्या तालुक्याचा आकडा आहे। संपूर्ण 856 किलोमीटर साठी किती हजार हेक्टर शेतजमीन जाणार याचा अंदाज आता तुम्हीच लावा। यावरून तुम्हाला थोडीफार आयडिया आलीच असेल शेतकऱ्यांचा याला विरोध का होतोय। बरं, एकीकडे सरकार म्हणतंय जमिनीच्या बदल्यात मोबदला मिळेल, पण शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की कोणता मोबदला, किती आणि कोणत्या कायद्याखाली? शेतकऱ्यांचा मुख्य आक्षेप असा आहे की भूसंपादनासाठी संसदेने 2013 साली पारित केलेला आधुनिक भूसंपादन कायदा, जो शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, तो वापरण्याऐवजी जुना महाराष्ट्र महामार्ग कायदा 1955 वापरला जाणार आहे। या जुन्या कायद्यातील तरतुदींना शेतकऱ्यांचा विरोध आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कायद्याने 4 पट मोबदला मिळायला हवाय, पण प्रत्यक्षात फक्त 10% इतका तुटपुंजा मोबदला देऊन शेतकऱ्यांची तसेच जमीन मालकांची बोळवण केली जाते। याशिवाय आणखीन काही मोठे प्रश्न आहेत। या प्रकल्पामुळे हजारो एकर सिंचनाखालील शेत जमीन कायमची कोरडवाहा बनणार आहे। समृद्धी महामार्गाप्रमाणे 30 ते 40 फूट खोदकाम केल्यामुळे भूजल स्तराचा मोठ्या प्रमाणावर नाश होणार आहे।
आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकल्पात रस्त्यातील डोंगर पोखरून बोगदे निर्माण केले जाणार आहेत. अनेक ठिकाणी भर घालून छोट्या नद्या नाले बुजवले जाणार आहेत, ज्यात शेतकऱ्यांबरोबर पर्यावरणाचाही विध्वंस होणार आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकरी म्हणतात, सध्याच्या जमिनी या आमच्या जगण्याचं एकमेव साधन आहे. विशेषतः जमीन या पूर्वीच गुंठ्यांवर आल्या, आता जमिनी संपादित केल्यास शेतकरी अल्पभूधारक अथवा भूमिहीन होऊ शकतो. आणि लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे काही जमिनी या बारमाही बागायती आहेत, तर काही भविष्यात प्रयोजनाच्या आहेत. विमानतळ, रेल्वे स्थानक, रेल्वे कोच कारखाना, साखर कारखाना, औद्योगिक वसाहतीपासून जवळच्या अंतरावर काही जमिनी आहेत. त्यामुळे जमिनीचे मूल्य दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जमीन द्यायचीच नाही असा ठाम पवित्रा घेतला. शेवटी काय, एकीकडे सरकार म्हणतंय विकास होईल, परंतु दुसरीकडे शेतकरी म्हणतात आमची शेती आणि आमचं जगणं धोक्यात आहे. मोबदला योग्य नाही, कायदा चुकीचा आहे आणि याच पार्श्वभूमीवर आजच्या या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी एकवटले. तुम्हाला काय वाटतं? मोबदला, कायदा, पर्यावरणाचा नाश असे अनेक प्रश्न सोडवल्याशिवाय हा प्रकल्प पुढे रेटणं योग्य आहे का? खरंच शक्तीपीठ महामार्ग म्हणजे विकास आहे की शेतकऱ्यांच्या जमिनीवर घाला? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.